पहिला सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांकडे अपील केलंय आणि पंचांनी मात्र स्वर चेंडूचा इशारा दिलाय. वाईट सॉरी लेग बायचा इशारा. आणि पहिला चेंडू कैफ यांचा अतिशय वेगवान गतीचा चेंडू होता. पायाचा भेद घेतला, लेग बायचा पंचांचा इशारा, मात्र एक धाव मिळेल. डॉट चेंडू आहे सर. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. अरे त्याने तिकडून इशारा तर केला पाहिजे डंपरचा. तो बघतोय तिकडे, बघतोय तो मोबाईल मध्ये बघतोय. नाही तो बघतोय बघतोय. डीजे थोडं थांबायचं आहे आणि पंचांनी थर्ड अंपायर कडे इशारा केलाय. खरं तर आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त खेळवले जाणारे हे दरवर्षी साहेब चषक, या वर्षीचं हे 9वं पर्व सतीश सुदाम इनरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे भव्य दिव्य असे जांभोरी मैदानचं क्रिकेटचं महासंग्राम. आणि या महासंग्रामाचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातलं दुसरं सत्र सुरू आहे. आणि डे अँड नाईट मित्रांनो, वरळी विभागात डे अँड नाईट टुर्नामेंट खेळवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज मात्र सतीश दादाने पाहिलेलं स्वप्न आज साकार होत आहे. खरोखर कौतुक करावं लागेल. आणि त्याच्या मागे असलेले असंख्य त्याच्या मागचे हात. स्क्रीनवर रिप्ले बघायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. ऍक्शन झाली आहे आणि या ऍक्शनचा मात्र रन दिला जाणार आहे लेग बायच्या स्वरूपात. खरोखर आजच्या युगात हे यूट्यूब लाईव्ह तितकंच साजेचं आहे मित्रांनो. कारण कुठल्याही खेळावर आणि कुठल्याही प्लेअरवर गालबोट लागता कामा नये याची इथे मात्र चोख दक्षता घेतलेली आहे. पहिला चेंडू, धावा मिळतील 1, धाव संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 9 या आकड्यावर. सुरेख फटका, बॉल आहे हवेत, काय होतंय आणि झेलबाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिशा चुकीची ठरवली आणि झेलबाद.
धन्यवाद डीजे. क्या बात आहे. आपण बघितलात रामानुज यांनी मात्र हवेत खेळलेला दळवी यांचा उत्कृष्ट झेल आणि रामानुज जातोय तंबूच्या दिशेने परत. यानंतरचा होणारा सामना पोलिसांस विरुद्ध USV उमेश 11 दोनही संघाच्या कर्णधारांनी त्वरित टॉस का बॉस साठी मात्र मंचावर यायचंय. सुरेख चेंडू नंतरचा दुसरा चेंडू मात्र डॉट चेंडू. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि तिसरा बॉल डॉट म्हणजेच कमबॅक. रणसंख्या स्थिरावली आहे. रणसंख्या आहे 9 या धावावर. परत एक सुरेख चेंडू लेग साइडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. कार्पेटच्या सहाय्याने मिसफिल्ड. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या जांभोरी मैदानात आपल्याला बघायला मिळते. उत्कृष्ट असे टूर्नामेंट देखील आपल्याला बघायला मिळालेत. या वर्षीचे पहिले वहिले विद्युत झोतातले सामने. चला पोलिसन्स आणि USV उमेश 11 या दोनही संघांना विनंती आहे लगेच यायचं आहे. पेनल्टी दिली जाणार आहे. आता मात्र लेग साइडच्या दिशेने हल्ला, खराब क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल. चोरट्या 2 धावा घेण्यात यशस्वी. बाबा दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला या मैदानात बघायला मिळतंय. दुसरं षटक घेऊन आलाय कैफ आणि कैफ यांचं उत्कृष्ट गोलंदाजी. धावा झाल्यात 12. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आहे कैफ. सॉरी चुकीची दुरुस्ती. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात 12. तिसरं षटक घेऊन आलाय सिद्धेश. फटका सुरेख आहे. लेग साइडच्या दिशेने हल्ला केलाय. स्टेजच्या वरती बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. पोलिन्सन्स वर्ली तसेच यानंतर होणारा सामना त्यांच्या विरुद्ध USV उमेश 11. कृपया करून तुमचे कर्णधार स्टेजवर पाठवावे टॉससाठी. मित्रांनो तिसरं षटक सुरू आहे. पहिल्याच बॉलवर सिद्धेश यांचं स्वागत केलंय षटकाराच्या रूपात. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला बघायला मिळाला. अतिशय महत्वपूर्ण सुरू असलेली ही मॅच. प्रत्येक डॉट चेंडू या मॅचचं महत्व कळवून देतोय.
परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने, मात्र डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा. वंडी धावसंख्येत 1 धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 19 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू षटकार, दुसरा डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव मिळवली आहे. खरोखर सिद्धेश यांचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला तरी मात्र संयम दाखवलाय. आपल्या गोलंदाजीचं कौतुक मात्र या मैदानात दाखवतोय. परत एकदा सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि मात्र झेल सुटलाय. खरं तर इझी झेल होता मित्रांनो, मात्र प्रयत्न करणं हे शेवटपर्यंत सोडायचं नाहीये. आणि या क्षेत्ररक्षणे मात्र सुंदर प्रयत्न केला आणि बॉल मात्र अडवलाय. धावसंख्येत 1 धावा जाऊन पोहोचल्यात 20 या आकड्यावर. परत एकदा डॉट चेंडू. मॅच मध्ये रंगत येते. सर मॅच बॉल घ्यायचा आहे. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. हा देखील डॉट चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव पंचांकडनं घोषित. 3 षटका अखेरीस धावा जाऊन पोहोचल्यात 21 या आकड्यावर. चार षटका अखेरीस धावा जाऊन पोहोचल्यात 21 या आकड्यावर. आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बॉलर नेम चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र संघाने संधी दिली आहे अक्षय यांना. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्ट्राइक वर असणार आहे. सतीश पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. बॉल जातोय सीमारेषाकडे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 धाव झाली. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. धावा जाऊन पोहोचल्यात 23 या आकड्यावर. आता मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय. हलक्या हाताने 1 धाव घेण्यात यशस्वी. चला पोलिसांस लगेच टॉस साठी यायचंय, नाहीतर तुम्हाला देखील पेनल्टी दिली जाणार आहे. ब्रेक फटका. आता मात्र लेग साईडच्या दिशेने हल्ला केलाय. बॉल पकडलाय. 1 धाव पूर्ण. आणि प्रत्येक धाव महत्वाची आहे. पहिल्या बॉलवर दुहेरी धावा, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर देखील सिंगल. धाव संख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र हवेत खेळलाय. काय होतंय? फिल्डर आहे बॉलच्या खाली आणि झेल बाद. कैफ यांचा उत्कृष्ट झेल या मैदानात बघायला मिळालाय. पोलिस सन्स आणि उमेश 11
टॉससाठी वरती या स्टेजवरती. धन्यवाद ढीशे. आता मात्र आपण बघितलं 3 षटक सुंदररित्या हाताळलेले, मात्र चौथ्या षटकात अनुभवी गोलंदाज काय असतो ते मात्र दाखवलंय अक्षय याने. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र काय होणार, धावसंख्या फक्त स्थिरावली आहे 25 या आकड्यावर. प्रत्येक धाव प्रत्येक रन महत्वाची आहे. पोलिसन्स कॅप्टन यांना विनंती आहे लगेच यायचं आहे. पहिल्या सत्रातले 2 चेंडू बाकी आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फटका आणि बॉल जातोय थेट सीमारेषा पार, चौकार. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. सुंदर फलंदाजी बघायला मिळते यश यांच्या मार्फत. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आता मात्र बॉल खाली राहिलाय. डॉट चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हा धाव यशस्वी ठरलाय. आणि लेग बायच्या स्वरूपात एक शेवटचा धाव आलाय. धाव संख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर आणि 31 धावांचं लक्ष्य मात्र YNCC या संघाला दिलंय. त्याला YNCC या संघाला विनंती करतोय लगेच फलंदाज पाठवायचे. त्याचप्रमाणे टेल सलमान, वरळीमध्ये तुमच्या होम ग्राउंडवर एवढी मोठी स्पर्धा होते, स्पर्धेविषयी आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? टॉस जिंकून निघणार तर फिल्डिंग असेल आमच्या, आणि स्पर्धा चांगली आहे. साहेब लोक भरवलं आहे, एवढा मोठी गोष्ट आहे वरळी. मुंबईत बऱ्याच दिवसांनी मोठी स्पर्धा होते, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील आणि यश तुम्हालाही शुभेच्छा. क्रिकेट रसिका हो, एक मोठी मॅच यानंतर येणार आहे. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष
वरळीच्या जांभोरी मैदानावर लागलेला आहे साहेब चषकावर. दुसरा डाव काही क्षणात. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. आज मायानगरी आणि क्रिकेटच्या पंढरी मुंबईमध्ये आणि मुंबईचं एक महत्त्वाचं उपनगर वरळी, वरळीची शान जांभोरी मैदान. आणि या जांभोरी मैदानामध्ये साहेब चषक ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळते आणि या लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. साहेब सह्याद्री फाउंडेशनचं आयोजन. चालू असणारी मॅच YNCC सांताक्रूज आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत 11 वाळकेश्वर. पहिली बॅटिंग केली, 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 30 रन केल्या आणि 31चं आव्हान ठेवलंय सांताक्रूज टीम समोर वाळकेश्वर टीमने. रोहित आणि मनीष शिंदे आणि रोहित सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक खार परिसरातील तर एक सांताक्रूज परिसरातील खेळाडू आहेत. तर बॉलिंगसाठी येत आहेत शिवम कनोजिया, एक युवा टॅलेंट दक्षिण मुंबईतील पाहायला मिळत आहे. मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. 24 बॉल आणि 31 करायचे आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर थोडेसे दूर होते, आले, बॉल अडवतायत. सूर्या, वा, थ्रो ही चांगला केलाय. अगदी स्टंपच्या लगोलग हा थ्रो पाहायला मिळतोय. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ आपण खेळतो, पाहतो. आणि हाच क्रिकेटचा खेळ जर मुंबईत असेल तर मग काय मजाच मजा. कारण मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. हो, यावेळेला वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा करण्याचा प्रयत्न इकडे राहिलाय. अपील केलं परंतु अपील फेटाळलंय. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. धावसंख्या 2 वर जाते. 24 बॉल आणि 31 ची आवश्यकता आहे. ही मॅच सुद्धा जबरदस्त होईल. आज सकाळपासून काय मॅच चालल्यात, कट टू कट मॅच चालल्यात. सकाळी 1 बॉल 1 रनची मॅच, एक बॉल 1 रनच्या 2 वेळा मॅच आल्या. 12 बॉल 35 ची मॅच सुद्धा झाली आणि 12 बॉल 11 ची मॅच टफ फाईट सुद्धा झाली. आजच्या दिवसातील हे वैशिष्ट्य पाहायला मिळालंय आणि त्याच्या मागे आयोजकांची मेहनत आहे. यावेळेला स्टोक खेळलाय. समोर तिकडे फिल्डर आहेत मिड ऑनला, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. विकेटचं पतन. दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा मतलबी. दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. कुछ बात गलत भी हो जाए, कुछ देर ये दिल भी खो जाए. बेफिक्र धड़कने इस तरह से चले, शोर गूंजे यहाँ से वहाँ. दुआ है यारों तो नशे के मारो रास्ते भुला दो सारे घर बार के. सूरज डूबा है. धन्यवाद डीजे. पहिलीच विकेट आली आहे. 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत 31, परंतु इकडे विकेट आलेली आहे.
आदित्य दळवी येथील काळा चौकी परिसरातील एक टॅलेंटेड बॅटर आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी शिवम. वाळकेश्वर परिसरातील एक टॅलेंटेड खेळाडू आपल्या बंधू सचिन प्रमाणे शिवम देखील चांगली कामगिरी करतात. सध्याच्या घडीला 4 ओव्हरमध्ये 31 करायचे आहेत, परंतु हे मुंबईचं क्रिकेट आहे. सहजासहजी प्रतिस्पर्ध्यांना मॅच द्यायची नाही. बॅकफुटला गेले, पॉइंटला कट करायचं होतं. बॉल किपरच्या दिशेने डॉट बॉल आलाय. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका सुद्धा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॅट फिरवली आहे मिड विकेटच्या दिशेने. पुल करण्याचा प्रयत्न होता. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल. काय थ्रो केलाय, वा अगदी जबरदस्त थ्रो पाहायला मिळतोय. अशी चेंबूरकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि साहेब, मला ती काळा चौकीची वॉर्ड वाईज जी स्पर्धा झाली होती ना, ती आठवते. वरळीने बाजी मारली होती आणि आकाश मडेकरला मोटरसायकल मिळाली होती. काय जल्लोष केला होता वरळीवाल्यांनी. नो डाऊट सगळ्या टीम तिकडे खूप चांगल्या खेळल्या होत्या आणि माहोल सुद्धा जबरदस्त होता. हो हो हो, हा ही बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. शिवम चांगली बॉलिंग करतायत, लहान वयातच प्रभावित करतायत. पहिली ओव्हर फक्त 3 रन दिलेले आहेत या युवा गोलंदाजाने. मॅच ऑन ठेवली आहे. आता ओव्हर बाकी आहेत त्या 3 आणि रन करायचे आहेत त्या 28. परंतु हेही विसरून चालणार नाहीये, ही YNCC सांताक्रूज जी टीम आहे ना, तिने मागील मॅच मध्ये 12 बॉल 35 पाहिजे होते, त्यावेळेला मॅच जिंकली होती. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. YNCC सांताक्रूज हा सुप्रीमो चषकाचे आयोजक संजय पोतनीस साहेबांचा स्वतःचा संघ आहे, ज्या संघासाठी साहेब क्रिकेट देखील भाई क्रिकेट सुद्धा खेळलेत. आज सगळ्यांचंच लक्ष मुंबईवर लागलंय. आणि मुंबई म्हटलं तर एवढी धावपळ असते आपल्या मुंबईमध्ये. घड्याळाच्या काट्यावर सातत्याने पळणारी आपली मुंबई. क्रिकेट प्रेम मात्र मुंबईकरांच्या नसानसामध्ये भिनलेलं आहे. मुंबईत काही ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट खेळलं जातं, काही ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, काही ठिकाणी रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं आणि वरळीमध्ये तर प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट सुद्धा मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. वरळीची आणखीन एक खासियत आहे, ती म्हणजे वरळीची चक्री बॉलिंग. जगात कुठे सापडणार नाही, परंतु वरळीची चक्री बॉलिंग जी अंडरआर्मची आहे ना, ही वरळीची एक ओळख राहिलेली आहे. आणि कित्येक दिग्गज संघ, दिग्गज बॉलर या वरळीने आज अंडरआर्म साइड आर्म जरी असेल पावसाळ्यात, वरळीचे 1-2 बॉलर बोलवतात टीम मध्ये. अशी ही वरळी. हा बॉल थोडासा मागे आपटलाय, व्हाईट बॉल कळवला जातोय. समीर आदित्य तिकडे. आदित्य बॅटिंगसाठी आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. अजूनही 27 करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. एक बॉल आता निर्णायक असणार आहे. काही डॉट बॉल आले तर फिल्डिंग टीम मॅच मध्ये येईल आणि काही रन आल्या तर बॅटिंग टीम मॅच मध्ये येईल. असाच एक चुरशीचा सामना साहेब चषकात रंगलेला आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, लॉफ केलाय, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. फिल्डर तिकडे येत आहेत. वा, काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त. अडवलेली एक रन तिकडे मॅच मध्ये घेऊन येईल. मागील मॅच पाहिली तर अगदी कॅच सुटल्या आणि मॅच त्याच्यानंतर गमावी लागली, नाहीतर चांगली कामगिरी राहिली होती. मुंबईच्या क्रिकेटची देखील मजा आहे. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटची मजा आहे, मुंबईच्या ओव्हरआर्म क्रिकेटची मजा आहे, मुंबईच्या टेनिस क्रिकेटची मजा आहे, मुंबईच्या पावसाळी क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. आणि आपण सगळे भाग्यशाली आहोत, आपण या मुंबईच्या क्रिकेटचे घटक आहोत. धावसंख्या 5 झालेली आहे. 31चा पाठलाग करायचा आहे. अगदी चुरस, अगदी चुरशीची मॅच पाहायला मिळते आहे. मनीष शिंदे ज्यांनी मागील मॅच मध्ये सुद्धा एक चांगला षटकार सुरुवातीला पहिल्याच बॉलवर खेळला होता, तेच बॅटिंगसाठी देखील पाहायला मिळत आहेत.
हो हाई बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय आणि माघारी देखील परत आहे तिकडे बॅटर. विकेटचं पतन. धन्यवाद सन्माननीय विभाग प्रमुख साहेब आशिषजी चेंबूरकर साहेब यांची या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लाभली आणि उद्या सुद्धा त्यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने अंतिम टप्प्यामध्ये होईल. मॅच चांगली चालली आहे. आणखीन एक चांगला सामना. जव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धाव संख्या झालेली आहे ती 5 विकेट आलेल्या आहेत. रन करावे लागणार आहेत आणि आता बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत मंगल. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले होते हेच मंगल मुननकर. YNCC सांताक्रूज साठी बॅटिंगसाठी उतरले समोर रितेश धुमाळे. वेगवान बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साइडला ढकललाय. 1 रन तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा पाहायला मिळते आणि मुंबईच्या खास करून, कारण बऱ्याच दिवसात डे नाईट टुर्नामेंट नव्हती झाली मुंबईमध्ये आणि साहेब चषक त्याच्यामुळे सगळ्यांची उत्कंठा राहिलेली आहे. पुन्हा एकदा रितेश धुमाळे. 4 ओव्हरची महत्वाची मॅच. यावेळेला बॅट फिरवली आहे. वा 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 वा. बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. वा. धाव संख्या इकडे या षटकाराच्या मदतीने 12 वर गेली आहे. आम्ही ही मॅच सोडणार नाही आहोत हेच इकडे सांगताना पाहायला मिळत आहेत. आदित्य दळवी त्यांच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक आलाय. रितेश धुमाळे पुन्हा एकदा. साहेब चषक 2026 पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न इकडे राहिलाय खरा, परंतु रन घेण्याचा प्रयत्न इकडे यशस्वी होतोय. स्कोर पुढे जाईल तो म्हणजे 13 वर. 13 वर ही धाव संख्या पाहायला मिळते. 13 धावा धाव फलकावर. अजूनही 18 करायचे आहेत. बरोबर ना. 18ची आवश्यकता अजूनही आहे. 13 बॉल बाकी आहेत. प्रचंड संघर्ष. आज मॅचेस चुरशीच्या चाललेले आहेत इकडे. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न आदित्य यांचा. वेगात ऑप्टमच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे 13. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. रन करायचे ते 18. يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب سمها صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هين خليك شديد عطي رقصة بفريسة زيد عليها شوي عندي جيزة. अजूनही मॅच संपलेली नाहीये. आणखीन एक चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल आणि 18ची आवश्यकता. 12 चेंडू 18ची आवश्यकता. साहिल येत आहेत, ज्या साहिलने मागील मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. ते साहिल मात्र बॉलिंगसाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. समोर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत मंगल. मंगलचा हा स्ट्रोक, हो तिकडे फिल्डर येत आहेत आणि कॅच सुटले. तोपर्यंत दुसरी रन देखील घेतली गेलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, 15 वर गेली आहे आणि इकडे तिसरीचा प्रयत्न होता. अजूनही 16 पाहिजेत, अजूनही 16 पाहिजेत. 11 बॉल आणि 16ची आवश्यकता. आणखीन एक दर्जेदार सामना मुंबईच्या क्रिकेटची चोरस पाहायला मिळते आपल्याला. साहिल हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मनीष पाहिला मिळत. स्ट्रायकर कोण आहे? मंगल. नॉन स्ट्रायकला कोण आहे? आदित्य आहे ना. आदित्य आणि मंगल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 16 पाहिजे. हो हाई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक बॉल निर्णायक असणार आहे. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेत. 9 बॉल आणि 16 पाहिजेत. एखादा मोठा फटका सांताक्रूजला मॅच मध्ये आणेल, परंतु सध्या परिस्थिती हळूहळू चांगली होऊ लागली आहे ती वाळकेश्वरची. जो जिंकणार तो सेमीला जाणार. सेमीला जाणारी तिसरी टीम कोणती असणार ते ठरवणारी मॅच. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, बराच दूरवर आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 16 वर म्हणजे अजूनही 15 पाहिजेत. 8 बॉल 15, 8 बॉल 15. YNCC ला मोठ्या हिटची आवश्यकता आहे. मंगलकडे ती क्षमता आहे. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला करतायत साहिल गडशी. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 करायचे म्हणजे एक मोठा हिट सांताक्रूज मॅच मध्ये. एक चांगला बॉल बॅकफुटला जात अप्परकट करतायत. बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने गेलाय. समीकरण पुन्हा बदलत आहे. धावसंख्या गेली आहे ती 17 वर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 14 बॉल बाकी आहे ते 7 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे. हार मानून चालणार नाही, खेळावं लागेल. बॉलरला सुद्धा बॅटरला सुद्धा. यावेळेला स्ट्रोक तर खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने जाईल. बघता बघता ही मॅच अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचली आहे, अंतिम ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 18 झालेत म्हणजे 13 पाहिजेत. अजूनही मॅच ऑन आहे. शेवटची ओव्हर, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होतं या ठिकाणी साहेब चषकाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, त्याचबरोबरीने कामगारांचे नेते, याच वरळीचे 3 वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये ज्यांनी
प्रतिनिधित्व केलं आमदार सचिन भाऊ आहिर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सचिन भाऊंचं स्वागत साहेब चषकाच्या निमित्ताने. सुस्वागतम साहेबांच्या नावाने असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे असेच एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सगळ्यांचे सचिन भाऊ. याच मैदानामध्ये एक मोठी दहीहंडी ज्या वेळेला मात्र भाऊंच्या माध्यमातून असायची, एक मोठा जल्लोष इकडे पाहायला मिळालाय आणि सातत्याने सर्व प्रकारच्या खेळांवर प्रेम भाऊंचं राहिलेलं आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकलला गेलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. मॅच काही संपली नाहीये, चांगली चुरत चालली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता आहे. एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते आपल्याला. महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून देखील ज्यांनी काम पाहिलं, याच परिसराचं 3 वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केलं, विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करतायत आणि साहेबांच्या नावाने असणारी स्पर्धा पाहायला मिळते. ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना सांगितलं ही मुंबई आपली आहे, आपली आवाजही आपला पाहिजे. वेगात बॉल टाकलाय. येस, डिक्लेअरच्या स्वरूपात रन पाहायला मिळते. मॅच अजूनही ऑन आहे. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत 11 बॉल बाकी आहे. 4 शेवटच्या 4 बॉलमध्ये 11ची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या मॅचला? भाऊंचं झालेलं या ठिकाणी आगमन. कामगारांचे नेते ही त्या भाऊंची ओळख राहिलेली आहे. सर्वसामान्यांचे नेते ही भाऊंची ओळख राहिलेली आहे. शिवसेना उपनेते. यावेळेला स्ट्रोक समोर उडवलाय मोक्याच्या क्षणी. ओ हो 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 हो, एक जबरदस्त कॅच तिकडे पकडली गेली. सूर्या नायडू. वाह, धन्यवाद डीजे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच काही संपलेली नाहीये. वरळीचं जांभोरी मैदान, या मैदानाला एक इतिहास आहे. याच मैदानात आपण दहिकाला उत्सव पाहिला भाऊंच्या माध्यमातून. याच मैदानात चक्री बॉलिंग पाहिली अंडरआर्मची. याच मैदानात आपण लेदर बॉल क्रिकेट खेळताना पाहतोय. याच मैदानात टेनिस बॉलच्या स्पर्धा पाहतोय आणि ही खऱ्या अर्थाने वरळीची शान आहे जांभोरी मैदान. आणि जांभोरी मैदानातील असणारी स्पर्धा आणि मंचावर शिवसेना उपनेते आमदार सचिन भाऊंचं आगमन होत आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे, निघाला सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर येत आहेत परंतु आता मॅच आली आहे शेवटच्या 2 बॉलवर आणि 2 बॉलमध्ये रन पाहिजेत. 10 रन पाहिजेत. जर का या बॉलवर षटकार किंवा चौकार आला मजा येईल. पाहूया इकडे काय होत आहे. साहेब सह्याद्री फाउंडेशनची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज 16 व्यावसायिक संघ जे महाराष्ट्रभरातून आलेत ते खेळणार आहेत. उद्या वरळीच्या टीम खेळताना इकडे आपल्याला पाहायला मिळतील. मुंबईतील झपाट्याने यस, याच टीमने 12 बॉलमध्ये 35 केले होते. पाहूया आता काय होत आहे. आदित्य दळवी, ज्या आदित्य दळवीने एक 6 मारलाय, आणखीन एखादा मारतील का? 2 बॉल आणि 10ची आवश्यकता. साहेब चषकातील महत्वाची मॅच आहे. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय आणि मॅच मध्ये कमी धावसंख्या करून फक्त 30 रन केले होते त्यांनी आणि त्याच्यातही वाळकेश्वरच्या मुलांनी जी बॉलिंग केली आहे ना ती लाजबाब होती. आणि आता मॅच औपचारिकतेच्या दिशेने निघालेली आहे. YNCC सांताक्रूज विरुद्ध प्रशांत 11 वाळकेश्वर. आई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने बाजी मारली आहे. या ठिकाणी प्रशांत 11 वाळकेश्वर सेमी फायनल मध्ये दाखल होते. यानंतर होणारा सामना पोलिसांस विरुद्ध USV उमेश 11